नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ए टू झेड पोलीस भरती या युट्यूब चॅनलवर। आजचा आपला लेक्चर राहणार आहे गुणोत्तर आणि प्रमाण या चॅप्टरवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असेल तर व्हिडिओ हा तुमचा शेवटपर्यंत पाहायचा आहे। तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला त्याच्यानंतर तुम्ही लाईक करा आणि तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त काय करायचं आहे, शेअर करायचा आहे व्हिडिओ। आता आजचा जो काही तुमचा लेक्चर राहणार आहे तो राहणार आहे तुमचा गुणोत्तर आणि काय प्रमाणावर। गुणोत्तर म्हणजे काय होते म्हटलं काय म्हणणार आहे तुम्ही, दोन संख्येमध्ये जर समजून आपण म्हणत असेल की पहिली संख्या ही दुसरी संख्येच्या किती पट आहे, किंवा दोन संख्येमध्ये जर आपण तुलना करत असेल तर त्याला काय म्हणणार आहे तुम्ही, गुणोत्तर म्हणणार आहे। गुणोत्तर हे कोणत्या पद्धतीने दाखवले जाते म्हटलं तर, एक संख्या जर दिली असेल मी तुम्हाला 25 आणि इथे गुणोत्तराचं चिन्ह 45, हे तुम्ही या पद्धतीने लिहू शकता। 25 किती म्हणणार आहे 45, किंवा याला तुम्ही 25 भागेला इकडे 45 सुद्धा लिहू शकता, किंवा 25 छेदमध्ये काय म्हणणार आहे 45 सुद्धा लिहू शकता। या पद्धतीने दोन तीन पद्धतीने तुम्ही याला लिहू शकता। इकडे संख्या दिली आहे तुम्हाला 25 आणि इकडे संख्या दिली आहे तुम्हाला 45, या दोन संख्या दिल्या आहे, यांचं जर तुम्हाला गुणोत्तर जर विचारलं तर तुम्हाला काय करायचं आहे, 25 आणि 45 या दोन्ही संख्यांना कोणत्या एका संख्येने भाग जाते ते पाहायचं आहे। 25 आणि 45 ला 5 ने भाग जाईल, इकडे म्हणणार आहे 5 5 25 आणि 5 9 किती 45, हे काय राहणार आहे तुमचं गुणोत्तर। आणि हे जर विचारलं तर हे काय राहणार आहे तुमच्या संख्या राहतील, कारण की ह्या संख्या दिलेल्या आहे तुम्हाला, त्यांना भाग दिल्यानंतर काय तयार होत आहे तुमचं गुणोत्तर तयार होत आहे। आता तुम्हाला जर समजून घ्या संख्या दिल्या असेल आणि गुणोत्तर काढा म्हटलं तर तुम्ही भाग देणार आहे, भाग दिल्यानंतर तुम्हाला 5 9 शेवटी भाग जात नाही म्हणून ह्याच तुमचं काय राहणार आहे गुणोत्तर राहणार आहे। पण तुम्हाला जर गुणोत्तर दिलं असेल आणि तुम्हाला जर विचारलं की संख्या काढा म्हटलं तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही कोणत्या संख्येने भाग दिलं हे तर तुम्ही सांगू शकत नाही, कारण की 8 ने भाग दिलं असेल, 9 ने 10 ने तुम्हाला माहित नाही। मग ह्या संख्या जर काढायचं असेल तुम्हाला सरळ सरळ काय करायचं आहे, गुणोत्तराला x लावायचा आहे। म्हणजे इथे म्हणणार आहे तुम्ही काय म्हणणार आहे, पहिली संख्या जर घेतो म्हटलं तर 5x म्हणणार आहे, आणि दुसरी संख्या जर घेतो म्हटलं तर काय म्हणणार आहे तुम्ही 9x म्हणणार आहे। म्हणजे ह्या काय तयार होतील तुमच्या संख्या तयार होतील, कारण की ह्या बेसिक गोष्टी तुमच्या समोर तुमचे जे काही एक्झाम्पल राहणार त्याच्यामध्ये कामी येतील तुम्हाला। संख्या दिल्या असेल तर एका संख्येने भाग द्या म्हणजे तुमचं गुणोत्तर तयार होईल। गुणोत्तर दिलं असेल आणि तुम्हाला जर संख्या काढा म्हटलं तर तुम्हाला सरळ सरळ त्या संख्यांना काय करायचं आहे, x लावायचा आहे। म्हणजे संख्या तुमची 5x आणि इकडे काय राहणार आहे तुमचे 9x राहणार आहे। हे गुणोत्तराचं चिन्ह वाकटल्यास तुम्ही भागाकारामध्ये सुद्धा लिहू शकता, किंवा काय लिहिणार आहे तुम्ही अंश आणि छेदमध्ये लिहिणार आहे। आता याच्यामध्ये एक्झाम्पल जर देतो म्हटलं तर प्रत्येक जे काही तुमचं एक्झाम्पल राहणार आहे त्याच्यामध्ये मी बेसिक गोष्टी सांगतो, एकदम शॉर्ट मध्ये लागू नका तुम्ही, शॉर्ट मध्ये ज्या गोष्टी राहते तुमच्या तुम्ही विसरून जाता, पण शॉर्ट सुद्धा सांगेल आणि त्याच्यासोबत काय राहणार आहे तुमचं एकदम तुमच्या कन्सेप्ट नुसार सुद्धा मी सांगणार आहे। तर कन्सेप्टवर तुम्हाला काय करायचं आहे, जास्त फोकस करायचा आहे। आता याच्यामध्ये पहिलं एक्झाम्पल जर घेतो म्हटलं तर पहिलं एक्झाम्पल दिलंय तुम्हाला, समजून घ्या। 12 इकडे गुणोत्तराचं चिन्ह x, इकडे गुणोत्तर दिलंय तुम्हाला 27, या तीन संख्या प्रमाणात आहे असं म्हणत आहे, ते प्रमाणात आहे। तर x बरोबर किती असा त्यांनी प्रश्न विचारलाय। प्रश्न काय दिलाय त्यांनी की 12 गुणोत्तर x, गुणोत्तराचं चिन्ह दिलंय तुम्हाला 27, या तीन संख्या दिल्या आहे। या तीन संख्या जर प्रमाणात असतील तर त्यांनी x ची किंमत विचारली आहे। हे समजून घ्या तुमचं टाइप 1 मध्ये क्वेश्चन राहणार आहे। समोर जर दुसरं प्रकार जर घेतो म्हटलं तर याच्यामध्ये तुम्हाला 4 संख्या दिलेल्या राहतील, 4 संख्या दिलेल्या राहतील आणि प्रश्न तोच राहणार आहे की ह्या 4 संख्या तुम्हाला प्रमाणात दिल्या आहेत तर x ची किंमत वगैरे काढा म्हटलं काय म्हणणार आहे। आता जेव्हा केव्हाही तुम्हाला तीन संख्या प्रमाणात दिल्या असतील याचा अर्थ असा राहते की पहिल्या आणि दुसऱ्या संख्येचं जेवढं गुणोत्तर राहणार आहे तेवढंच गुणोत्तर दुसऱ्या आणि तिसऱ्या संख्येचं राहणार आहे। काय म्हणत आहे मी, पहिल्या आणि दुसऱ्या संख्येचं जेवढं गुणोत्तर राहील या दोघांचं गुणोत्तर, म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता 12 छेदमध्ये काय म्हणणार आहे x, पहिली आणि दुसरी संख्या म्हणजे 12 छेदमध्ये x, या दोघांचं जेवढं गुणोत्तर राहील तेवढंच या दोघांचं गुणोत्तर राहणार आहे। म्हणजे x छेदमध्ये किती म्हणणार आहे 27, दोघांचं गुणोत्तर सारखं म्हणजे मध्ये काय राहणार आहे तुमचं बरोबरचं चिन्ह। x गुणिला x मध्ये बरोबरचं चिन्ह आहे तर तुम्ही तिरपा गुणाकार करणार आहे, x गुणिला x म्हणजे काय राहणार आहे x स्क्वेअर म्हणणार आहे। 12 गुणिला 27, 12 सकम 72, 12 साती किती 84 शी 4, हातचे किती 8, त्याच्यानंतर 12 दुनी 24, 24 आणि 8 किती राहणार आहे 32। आता x स्क्वेअर बरोबर जर 324 आलं असेल तर
ही जी संख्या दिली आहे तुम्हाला ही कोणत्या तरी संख्येची वर्गसंख्या असायला पाहिजे. मग 324 कोणत्या संख्येची वर्गसंख्या आहे म्हटलं तर 18चा वर्ग 324 होतो. म्हणजे इथे म्हणणार आहे x बरोबर काय म्हणणार आहे तुम्ही 18. म्हणजे ही संख्या काय दिली आहे तुम्हाला x विचारलाय तर x बरोबर येणार आहे तुमचं 18. एकदम शॉर्ट मध्ये उत्तर निघते तुमचं. नंतर तुम्हाला तसंच एक्झाम्पल दिलाय की x गुणोत्तर 20, इथे गुणोत्तराचं चिन्ह काय दिलंय 50. या तीन संख्या प्रमाणात आहे तर x बरोबर किती. सेम तीच पद्धत वापरायची आहे की ह्या दोन संख्या प्रमाणात असतील आणि ह्या दोन संख्या काय राहणार आहे प्रमाणात. म्हणजे इथे x छेदमध्ये किती म्हणणार आहे तुम्ही 20 बरोबर इकडे 20 छेदमध्ये किती म्हणणार आहे तुम्ही 50 म्हणणार आहे. कारण की पहिल्या दोन संख्येचा गुणोत्तर तेवढंच का राहणार आहे, शेवटच्या दोन संख्यांचा गुणोत्तर राहणार आहे. इकडे 0 0 कॅन्सल होईल कारण की 10 ने भाग जाणार आहे. 5 ने तुम्ही 20 ला सुद्धा भाग देऊ शकता. 5 1 5 5 चौक किती 20. इकडे उरला तुमचा 1 गुणिला x म्हणजे काय राहणार आहे x बरोबर 4 गुणिला 2 किती राहणार आहे 8. म्हणजे x ची किंमत जर घेतो म्हटलं तर x ची किंमत इथे किती येणार आहे 8 येणार आहे. तुम्हाला दुसरा दिलाय, याच्यामध्ये दिलाय तुम्हाला 15 x 24 व 32 या चार संख्या दिलाय. याच्या अगोदर जे काही तुमचं गणित होतं त्याच्यामध्ये तुम्हाला तीन संख्या प्रमाणात दिल्या होत्या, पण इथे चार संख्या प्रमाणात दिलाय. याचा अर्थ असा होतो की पहिल्या दोन संख्येचं जेवढं गुणोत्तर राहील तेवढंच गुणोत्तर शेवटच्या दोन संख्येचं राहणार आहे. म्हणजे तुम्ही म्हणणार आहे इकडे 15 छेदमध्ये किती x आणि इकडे काय म्हणणार आहे 24 छेदमध्ये किती 32 या प्रमाणात. म्हणजे पहिल्या दोन संख्येचा पहिल्या आणि दुसऱ्या संख्येचं गुणोत्तर तेवढंच गुणोत्तर काय राहणार आहे तिसऱ्या आणि चौथ्या संख्येचं गुणोत्तर राहणार आहे. मग आता इथे अंशामध्ये जर कोणत्याही संख्येने भाग जात असेल तर भाग देऊ शकता तुम्ही. 15 आणि 24 ला 3 ने भाग जाईल. 3 8 किती 24 आणि 3 5 किती 15. 8 ने पुन्हा तुमच्या 32 ला भाग जाईल. 8 1 8 8 चौक किती राहणार आहे 32. x गुणिला जर 1 करतो म्हटलं तर इथे राहणार आहे तुमचं x आणि 5 गुणिला जर 4 करतो म्हटलं तर किती राहणार आहे 20. म्हणजे x ची किंमत इथे किती येणार आहे तुमची 20 येणार आहे. मग यांचं जर प्रमाण वगैरे जर काढतो म्हटलं तर तुम्ही व्यवस्थित काढून घेऊ शकता. इथे 15 दिलंय, x ची किंमत आलेली आहे 20 बरोबर. इकडे दिलाय तुम्हाला 24 आणि इकडे दिलाय 32. 5 ने जर 15 ला आणि 20 ला जर भाग देतो म्हटलं तर 5 त्रिक 15 5 चौक किती 20. इकडे 8 त्रिक 24 8 चौक किती 32. 3 4 आणि इकडे सुद्धा काय येत आहे तुमचा 3 4 येत आहे. म्हणजे त्या संख्या काय दिल्या तुम्हाला प्रमाणात दिलेल्या आहे. नंतर दिलाय 3/8 x आणि 6 या संख्या तुम्हाला प्रमाणात दिलेल्या आहेत. तर x ची किंमत विचारलेली आहे त्यांनी. मग x ची किंमत सेम तीच पद्धत राहील. 3/8 छेदमध्ये x बरोबर इकडे किती राहणार आहे x छेदमध्ये किती राहणार आहे 6. म्हणजे या दोन संख्यांचं गुणोत्तर तेवढंच काय राहणार आहे या दोन संख्यांचा गुणोत्तर. x गुणिला x म्हणजे काय म्हणणार आहे तुम्ही x स्क्वेअर लिहिणार आहे. इकडे या दोघांचा गुणाकार होईल. 3/8 गुणिला किती राहणार आहे 6. 6 ला आणि 8 ला 2 ने भाग जाईल. म्हणजे 2 त्रिक किती म्हणणार आहे 6. 2 चौक किती म्हणणार आहे 8. 3 गुणिला 3 3 त्रिक 9 छेदमध्ये किती राहणार आहे 4 बरोबर म्हणणार आहे x स्क्वेअर. मग x स्क्वेअर बरोबर जर तुमचे 9 छेद जर 4 येत असेल तर ह्या दोन्ही तुमच्या वर्ग संख्या आहे. म्हणजे x ची किंमत मिळणार आहे. म्हणजे स्क्वेअर जर काढतो म्हटलं तर इथे हा 3चा वर्ग आणि हा काय राहणार आहे 2चा वर्ग. म्हणजे इथे x बरोबर जर घेतो म्हटलं तर x बरोबर काय राहणार आहे तुमचं 3 छेदमध्ये किती राहणार आहे 2 राहणार आहे. पहा नंतर तुम्हाला गणित दिलाय की x - 6 x - 2 आणि x प्लस किती 2 या संख्या प्रमाणात आहे. तीन संख्या प्रमाणात दिलाय म्हणजे या दोघांचं गुणोत्तर तेवढंच गुणोत्तर या दोघांचं राहणार आहे. म्हणजे तुम्ही मांडणी जर करतो म्हटलं तर या दोघांचा गुणाकार करणार आहे अगोदर, त्याच्यानंतर या दोघांचा गुणाकार करणार आहे. मग या दोघांचा जर गुणाकार करत असेल x गुणिला x म्हणजे लिहिणार आहे तुम्ही x स्क्वेअर. त्याच्यानंतर x गुणिला -2 म्हणजे -2x. आता 6 ने गुणाकार याच्यासोबत -6x राहील. 6 गुणिला 2 किती 12. मायनसचा गुणाकार राहणार आहे प्लस बरोबर आहे तर बरोबर. या दोघांचा गुणाकार होईल. आता x गुणिला x म्हणजे राहणार आहे x स्क्वेअर. x गुणिला म्हणजे प्लस मध्ये 2 म्हणजे 2x. इकडे 2 गुणिला -x म्हणजे काय राहणार आहे -2x आणि 2 गुणिला 2 म्हणजे बेदोनी किती राहणार आहे 4 प्लस मायनस राहणार आहे तुमचे मायनस मध्ये. आता x स्क्वेअर प्लस मध्ये आहे, हा सुद्धा x स्क्वेअर प्लस मध्ये आहे. याला जर तिकडे पाठवतो म्हटलं तर मायनस मध्ये जाईल. म्हणजे दोघांची वजाबाकी काय येणार आहे 0 येणार आहे. हे दोन्ही मायनस मध्ये दिलाय म्हणजे दोघांची बेरीज होईल. म्हणजे -2x -6x म्हणजे -8x प्लस 12 बरोबर. -2x आणि +2x या दोघांची वजाबाकी 0 येईल. इकडे शिल्लक उरत आहे तुमच्याजवळ किती -2.
4 शिल्लक राहणार आहे. आता 12ला जर तिकडे जर पाठवतो म्हटलं तर काय राहणार आहे तुमचे 12 मायनस मध्ये जाईल, म्हणजे इकडे लिहिणार आहे तुम्ही -12 -4 आणि इकडे राहील तुमचे मायनस किती 8x राहणार आहे. मग 12 आणि 4 जर घेतो म्हटलं तर किती राहणार आहे -16 मायनस किती 8x, मायनस मायनस कॅन्सल होईल. 8 ने जर 16ला भाग जर देतो म्हटलं तर 2 राहणार आहे. x ची किंमत इथे किती राहणार आहे तुमची 2. हे जे काही गणित दिलं आहे तुम्हाला समजायला कठीण जाईल, पण एकच गणित जर तुम्ही 2 वेळा जर पाहत असेल तर त्याचं उत्तर तुमचं निघून जाते. आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांना हे असे गणित येत नाही, म्हणजे तुम्ही समजून घ्या ही जर टाईप जर शिकत असेल तर तुम्ही त्यांच्यापेक्षा 1 गुण काय राहणार आहे समोर राहणार आहे. या पद्धतीने हे गणित राहील. पहा नंतर गणित दिलाय तुम्हाला 3a बरोबर 4b बरोबर दिलाय तुम्हाला 6c, तर abc यांचं गुणोत्तर त्यांनी विचारलेलं आहे. आता इथे या सर्वांची किंमत तुम्हाला सारखीच दिलेली आहे. मग a ची जर किंमत जर काढायची असेल तुम्हाला काय करायचं आहे, b ला जो काही अंक लागलेला आहे आणि c ला जो काही अंक लागलेला आहे त्यांचा गुणाकार करायचा आहे, म्हणजे तुम्हाला a मिळणार आहे. b ची जर किंमत काढायची असेल तर a आणि c चा गुणाकार करायचा आहे. c ची जर किंमत काढायची असेल तर a आणि b चा गुणाकार करायचा आहे. म्हणजे ज्याची किंमत काढायची आहे तो अंक घ्यायचा नाही. a ची जर किंमत काढत असेल तर काय करणार आहे मी या दोघांचा गुणाकार 6 चौक किती 24 म्हणजे a राहील. b ची किंमत 6 गुणिले 3 किती राहणार आहे 18. c ची किंमत 4 त्रिक किती राहणार आहे 12. हा राहील गुणोत्तर. यांना जर कोणत्याही संख्येने भाग जात असेल तर भाग देऊन द्या, 6 ने भाग जाईल. 6 चौक किती 24, साइन त्रिक 18 आणि साइन दोन्ही किती 12. हे राहणार आहे तुमचं a b आणि काय राहणार आहे c चं गुणोत्तर. एकदम शॉर्ट पद्धतीने आहे ते उत्तर निघून जाते तुमचं. पहा नंतर सेम तेच गणित दिलाय तुम्हाला 3a बरोबर 5b दिलाय बरोबर 6d दिलाय आणि abc चं गुणोत्तर विचारलेलं आहे. a ची जर किंमत काढायची असेल या दोघांचा गुणाकार करा. 5 चौक किती राहणार आहे 20, 5 चौक म्हणणार आहे 20. त्याच्यानंतर b ची किंमत 4 गुणिले 3 4 त्रिक किती 12. c ची किंमत 5 गुणिले 3 5 त्रिक किती 15. मग आता या संख्येना कोणत्याही एका संख्येने भाग जाते का तर पाहून घ्या. 20 12 आणि 15ला भाग जाणार नाही, म्हणजे हेच राहणार आहे तुमचं a b आणि काय म्हणणार आहे c चं काय म्हणणार आहे तुम्ही गुणोत्तर. a b चं गुणोत्तर 3/4 दिलाय आणि b c चं गुणोत्तर तुम्हाला दिलाय 5/7. तर तुम्हाला गुणोत्तर विचारलाय a b आणि काय दिलाय c चं गुणोत्तर. इथे a b आणि इथे b c, म्हणजे तुमचा b जो काही दिलाय तुम्हाला तो 2 वेळा आलाय. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे पहिले a इकडे b आणि c लिहून घ्यायचा आहे. b 2 वेळा आलेला आहे म्हणून आपण मध्ये b घेणार आहे. a चं गुणोत्तर तुम्हाला 3 दिलाय आणि b चं गुणोत्तर इथे दिलाय तुम्हाला 4. आता b चं गुणोत्तर इथे तुम्ही 5 याच्या छेदमध्ये लिहिणार आहे, म्हणजे खाली लिहिणार आहे. आणि c चं गुणोत्तर दिलाय तुम्हाला 7. आता इथे क्रिया काय करायची आहे तुम्हाला, जी बाजूची संख्या आहे ही इकडे लिहून घ्यायची आहे जिथे रिकामी जागा आहे तुमची. इथे काही नाही म्हणजे इथे काय राहणार आहे तुमचे 5 राहणार आहे. आता तुमचं गुणोत्तर निघल जर तुम्हाला a चं b आणि काय c चं जर गुणोत्तर जर काढायचं असेल 5 गुणिले 3 म्हणजे 15, 5 चौक किती 20 आणि 7 चौक किती म्हणणार आहे तुम्ही 28. म्हणजे तुम्हाला a b c चं गुणोत्तर जर विचारलं तर ते राहणार आहे 50 20 किती म्हणणार आहे तुम्ही 28. हे व्यवस्थित एक वेळा आणखी व्हिडिओ पाहून घ्या म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजून जाईल. गुणोत्तर दिलाय तुम्हाला 4/5, b आणि c चं गुणोत्तर दिलाय तुम्हाला 2/3. मांडणी राहील तुमचं a b आणि काय c. b 2 वेळा दिलाय म्हणून मध्ये b घेताय आपण. c जर तुम्हाला 2 वेळा दिलं असतं तर c मध्ये घेतलं असतं तुम्ही. इकडे दिलाय तुम्हाला 4/5, b दिलाय तुम्हाला इथे 2 आणि c दिलेला आहे तुम्हाला 3. मग इथे लिहून घेणार आहे तुम्ही 5 आणि इथे लिहून किती घेणार आहे 2. 4 दुनी किती राहणार आहे 8, 5 दुनी 10 आणि 5 ते किती 15. म्हणजे a b आणि c चं गुणोत्तर 8 10 किती राहणार आहे 15. म्हणजे इथे म्हणणार आहे 8 10 किती 15. हे राहणार आहे तुमचं a b आणि काय c चं गुणोत्तर.
पहा, नंतरचा जो काही टाईप दिलाय तुम्हाला त्याच्यामध्ये गणित सांगितलं आहे की दोन संख्यांची बेरीज तुम्हाला 120 सांगितलेली आहे व त्यांतील फरक 24 सांगितलेला आहे. फरक म्हणजे राहते तुमची वजाबाकी. तर त्या संख्या काढा असा प्रश्न विचारलेला आहे. आता दोन संख्यांची बेरीज जर घेतो म्हटलं, जर व्यवस्थित मांडणी जर करतो म्हटलं कॉन्सेप्ट नुसार तुम्हाला थोडाफार वेळ लागेल त्याला, पण शॉर्ट पद्धतीने जर करतो म्हटलं तर काय राहणार आहे. अगोदर आपण मोठी संख्या काढून घेऊ. मोठी संख्या, त्याच्यानंतर काढणार आहोत आपण लहान संख्या. मग आता मोठी संख्या जर काढायची असेल तर मोठ्या संख्येसाठी काय करणार आहे, या दोघांची बेरीज करायची. 120 प्लस किती 24 आणि भागीला 2 करायचा आहे. जर मोठी संख्या काढायची असेल तर 120 आणि 24 किती राहणार आहे, 144 छेदमध्ये 2 म्हणजे भाग जाणार आहे तुमचा 72चा. ही राहणार आहे तुमची मोठी संख्या. लहान संख्या जर काढायची असेल तर वजाबाकी करायची आहे. 120 वजा किती 24 आणि पुन्हा भागीला किती करायचा आहे 2. म्हणजे 120 मधून जर 24 जर जात असेल शिल्लक राहणार आहे तुमचे 96 भागीला 2. 2 8 आणि 2 8 किती 16. म्हणजे लहान संख्या किती राहणार आहे तुमची, लहान संख्या राहणार आहे 48. 72 मधून 48 वजा करा 24 राहणार आहे म्हणजे त्यांचा फरक. 72 आणि 48 किती राहणार आहे तुमचे 120. म्हणजे दोघांची काय राहणार आहे बेरीज. एक शॉर्ट पद्धत आहे. मोठी संख्या काढायची असेल तर दोघांची बेरीज भागीला 2 आणि लहान संख्या जर तुम्हाला काढायची असेल तर दोघांची वजाबाकी आणि भागीला काय करणार आहे तुम्ही 2 करणार आहे. ही पद्धत वापरायची आहे. तेच गणित घेतलेलं आहे पुन्हा मी. दोन संख्यांची बेरीज तुम्हाला 77 दिली आहे व त्यांतील फरक दिले आहे तुम्हाला 21. मग त्या संख्या कोणत्या किंवा तुम्हाला प्रश्न विचारू शकतील ते लहान संख्या कोणती किंवा मोठी संख्या कोणती. आता मोठी संख्या काढायची असेल तर दोघांची बेरीज करा. इकडे 77 प्लस 21 छेदमध्ये किती 2. 7 आणि 1 किती राहणार आहे 8. 7 आणि 2 किती 9. 98 भागीला जर 2 करतो म्हटलं तर 2 किती राहणार आहे 8. उरला 1. 2 किती 18. 49 राहणार आहे तुमची मोठी संख्या. लहान संख्या काढायची असेल तर दोघांची वजाबाकी करा. म्हणजे 77 मायनस 21 छेदमध्ये किती 2. इथे शिल्लक पहा, नंतरचा जो काही प्रकार राहील तुम्हाला दिलाय 1/3 बरोबर ए दिलेला आहे. त्याच्यानंतर दुसरी संख्या दिलेली आहे तुम्हाला 6/5 बी बरोबर सी दिलेला आहे. तर ए बी सी यांचं तुम्हाला गुणोत्तर विचारलेलं आहे. आता हे कशा पद्धतीने सोडवायचं आहे, इथे काही चिन्ह नाही म्हणजे गुणाकारात राहणार आहे. म्हणजे सी तुमचा गुणाकारामध्ये आहे. बरोबरच्या तिकडे जर नेतो म्हटलं तर तो तुमचा भागाकारामध्ये जाईल. म्हणजे इकडे लिहिणार आहे तुम्ही 1/3 बरोबर ए छेदमध्ये सी. जो तुमचा सी इथे गुणाकारात आहे तो इथे भागाकारात गेला. याला सुद्धा त्याच पद्धतीने लिहायचं आहे. 6/5 बरोबर इकडे काय म्हणणार आहे, सी तर जसेच्या तसाच आहे पण बी जो तुमचा गुणाकारात आहे इकडे भागाकारात जाईल. म्हणजे सी छेद किती राहणार आहे बी राहणार आहे. आता इथे तुम्हाला पहा ए एक वेळा दिलाय बी एक वेळा दिलाय पण इथे सुद्धा सी आहे इथे सुद्धा सी आहे. म्हणजे तुम्हाला लिहायचं काय आहे, ए बी आणि सी चं जर गुणोत्तर काढतो म्हटलं सी 2 वेळा दिलाय याचा अर्थ की सी तुम्हाला मध्ये घ्यायचा आहे आणि इकडे काय करायचं आहे तुम्हाला बी घ्यायचं आहे. ए चं गुणोत्तर तुम्हाला 1 दिलाय, इथे सी चं गुणोत्तर दिलंय तुम्हाला 3. आता सी चं गुणोत्तर दिलेलं आहे 6 आणि बी चं गुणोत्तर दिलेलं आहे 5. यांचं गुणोत्तर काढायचं असेल तर 3 इकडे लिहून घ्या आणि 6 काय कुठे लिहायचं आहे इथे. 6 गुणिला 1 म्हणजे 6 गुणोत्तर. साइन त्रिक किती 18 गुणोत्तर. 5 त्रिक किती राहणार आहे 15. म्हणजे हे राहणार आहे ए बी सी. म्हणजे तुम्हाला जर एबीसी क्रमानुसार विचारलं असेल तर एचं गुणोत्तर आहे तुमच्याकडे 6. सी चं गुणोत्तर दिलंय तुम्हाला 18 म्हणजे सी लिहिणार आहे इथे आणि बी चं गुणोत्तर दिलंय तुम्हाला 15 म्हणजे बी चं गुणोत्तर लिहिणार आहे इथे. या पद्धतीने आणखी एक उदाहरण घेऊ याच्यावर.
पहा, नंतरचा तुम्हाला प्रकार दिलाय. तुम्हाला सांगितलेलं आहे की ए चा 2/5 भाग व बी चा 3/4 भाग समान आहे. समान म्हणजे सारखा राहणार आहे. मग ए चा जर म्हटलं तर तुम्ही लिहिणार आहे ए चा म्हणजे गुणाकार 2/5 आणि इकडे दिलंय तुम्हाला बी चा 3/4 भाग. हे जर समान असतील याचा अर्थ होतो की मध्ये चिन्ह कोणतं राहणार तुमचं बरोबर, कारण की त्यांनी समान सांगितलंय. मग इथे ए गुणिला 2 म्हणजे लिहिणार आहे तुम्ही 2a छेदमध्ये किती 5 बरोबर 3 गुणिला बी म्हणजे 3b छेदमध्ये किती लिहिणार आहे 4. मध्ये तुम्हाला बरोबरचं चिन्ह आहे, याचा अर्थ आहे की तुम्ही तिरपा गुणाकार करू शकता. 4 गुणिला 2a म्हणजे काय लिहिणार आहे 8a बरोबर आहे तर बरोबर. 3 गुणिला 5 म्हणजे 3 राहणार आहे 15. इकडे किती राहणार आहे बी. आता ए आणि बी चं गुणोत्तर तुम्हाला विचारलाय. ही दोन्ही संख्या तुमच्या गुणाकारात राहणार आहे आपसापसात, म्हणजे असं 8 गुणिला ए म्हणणार आहे बरोबर बी गुणिला किती 15 किंवा 15 गुणिला बी, या पद्धतीने ते संख्या आहे. मग बी जो तुमचा इकडे गुणाकारात आहे इकडे आणल्यानंतर भागाकारात जाईल, म्हणजे तुम्ही याला लिहू शकता ए छेदमध्ये किती बी. इकडे तुमचा 15 जसेच्या तसा, जो तुमचा 8 इकडे गुणाकारात आहे तो इकडे किती येणार आहे भागाकारात, म्हणजे ए ची किंमत राहील 15 आणि बी ची किंमत किती राहील 8. म्हणजे एस बी जर विचारलं असेल तर तुम्ही म्हणू शकता की 15 किती राहणार आहे 8. एकदम सोप्या पद्धतीने राहणार आहे ती. पहा, नंतर तुम्हाला सेम त्याच पद्धतीने गणित दिलाय की x चा 3/7 भाग व y चा 5/9 भाग समान आहे. म्हणजे तुम्ही लिहिणार आहे x गुणिला 3/7 आणि इकडे y गुणिला 5/9. दोन्ही समान आहे म्हणजे मध्ये बरोबरचं चिन्ह. इकडे 3 गुणिला x म्हणजे 3x छेदमध्ये 7 बरोबर इकडे 5y छेदमध्ये किती 9. तिरपा गुणाकार होईल 9 गुणिला 3 म्हणजे 9 3 27. इकडे x बरोबर 5 गुणिला 7 7 किती 35 आणि इकडे किती राहणार आहे y. x छेदमध्ये जर y घेतो म्हटलं तर y इकडे भागाकारात येईल तुमचा 35 जसेच्या तसा आणि 27 इथे कुठे जाणार आहे छेदमध्ये. मग इकडे जर भाग जात असेल तर भाग देऊन द्या किंवा गुणोत्तर विचारलं x y जर विचारलं असेल तर x ची किंमत तुम्हाला मिळाली आहे 35 आणि इकडे किती मिळाली आहे तुम्हाला 27. हे राहणार आहे त्यांचं गुणोत्तर. नंतरचा तुम्हाला टाईप दिलेला आहे की 3 संख्या 3 4 5 या प्रमाणात आहे व त्यांच्या वर्गांची बेरीज तुम्हाला 800 दिला आहे. आता मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं तुम्हाला संख्या जर 25 50 दिलं असेल, या तुम्हाला संख्या दिल्या आहे, यांचं गुणोत्तर काढा म्हटलं तर 5 5 25 आणि किती म्हणणार आहे तुम्ही 5 10 50 किंवा 25 1 25 25 2 50. हे तुम्ही गुणोत्तर काढणार आहे आणि हे गुणोत्तर दिलं असेल आणि संख्या जर काढायच्या म्हटलं तर तुम्ही काय करणार आहे x लावणार आहे. म्हणजे संख्या कोणत्या म्हटलं तर तुम्ही म्हणणार आहे 3x, इथे राहील 4x आणि इथे काय राहणार आहे 5x. आता तुम्हाला सांगितलं आहे की त्यांच्या वर्गांची बेरीज, म्हणजे याचा वर्ग याचा सुद्धा वर्ग याचा सुद्धा वर्ग, बेरीज म्हटल्यावर इथे प्लस करून घ्या. त्यांची बेरीज किती दिलाय तुम्हाला 800. म्हणजे 3 चा जर वर्ग घेतो म्हटलं तर तुम्ही म्हणणार आहे 9x² प्लस इकडे 4 चा वर्ग 16x² प्लस 5 चा वर्ग 25x² बरोबर किती म्हणणार आहे तुम्ही 800. मग इथे 9 आणि 16 किती राहणार आहे 25 25 आणि 25 किती 50x² बरोबर किती 800. 50 ले जर 800 ला भाग देतो म्हटलं तर 0 0 कॅन्सल होईल. 5 ने जर भाग देतो म्हटलं तर 5 1 5 उरले 3 5 सक किती 30 बरोबर का राहणार आहे x². मग x ची किंमत जर घेतो म्हटलं तर x ची किंमत तुमची राहणार आहे 4, कारण की वर्गमूळ जर घेतो म्हटलं तर 16 चा का राहणार आहे 4. मग पहिली संख्या जर घेतो म्हटलं तर 4 गुणिला 3 म्हणजे पहिली संख्या राहणार आहे 12. दुसरी संख्या 4 गुणिला 4 किती 4 गुणिला 4 म्हणजे दुसरी संख्या राहील तुमची 16. तिसरी संख्या 4 गुणिला 5 कारण की आपण x लावलेला आहे, म्हणजे 4 पंच किती राहणार आहे 20. तुमचं उत्तर बरोबर आहे की नाही ते एक वेळा चेक करून घ्या. पहिली संख्या 12 असेल तर हिचा वर्ग राहणार आहे 144.
दुसरी संख्या 16, 16चा वर्ग किती 256 आणि 20चा वर्ग राहणार आहे 400, यांची सगळ्यांची बेरीज येणार आहे 800. म्हणजे तुमचं उत्तर काय राहणार आहे, बरोबर राहणार आहे. दिलाय तुम्हाला तीन संख्या 5, 12, 13 प्रमाणात आहे व त्यांच्या वर्गांची बेरीज 5408 आहे. म्हणजे याचा वर्ग जर घेतो म्हटलं तर सरळ सरळ 5चा वर्ग 25x² घ्या प्लस बेरीज दिली आहे. 12चा वर्ग 144 x² प्लस 13चा वर्ग 169 x² बरोबर इकडे 5408. यांची बेरीज जर करतो म्हटलं तर बेरीज काय राहणार आहे, 144 25 169 5 आणि 4 9 99 18 हातचा 1 6 आणि 4 10 आणि 3 13 338 338 x² बरोबर इकडे राहील तुमचे 5408.